भारताच्या इतिहासामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक इतिहासामध्ये इतिहासकारी असा निर्णय त्यावेळेचे आमचे क्रांतिकारी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक मुलींना शिक्षणाची नीव पुणे इथे त्यांनी केली आणि ही त्यांची दुसरी शाळा होती. याआधी 1848ला पुण्यामध्ये भिडेवाडा इथे पहिली शाळा चालू केली आणि त्यामुळे आज जे दिसत आहे तुम्हाला त्या मुली ज्या क्षेत्रामध्ये आज एक उंच झेप घेत येत आहे, पुरुषाला खांद्याला खांदा लावून त्या जे काही प्रगती करत आहेत त्या गोष्टीची आठवण म्हणजे 3 जुलै 1851 यामुळे आज स्त्रिया जात आहे. आणि आज आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्त्रियांना एक समान 1/3 शेअरसाठी इथे लोकसभेमध्ये त्यांचं बिल पास करण्याच्या बाबतीमध्ये जे काही आधी घडामोडी करत आहे ते एक मोठं पाऊल आज आपल्या लोकसभेमध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. म्हणजे आज स्त्रिया आज राजकारणात असो, समाजकारणात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, आर्थिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज स्त्रिया टॉपवर चालला. याचं पूर्ण श्रेय या आजच्या तारखेला 3 जुलै 1851ला जे काही स्त्रियांसाठी शाळा उघडल्या त्याचं महत्व आज दिसून येतं. मी एवढंच सांगेल का ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असो, महात्मा ज्योतिबा, ज्या माणसांनी या स्त्रियांना जी आपलं भारतीय संस्कृती आहे पडद्याच्या आड, स्त्रियांना पडद्याच्या आड ठेवणे, पुरुषप्रधान आपला देश आहे, त्या पुरुषप्रधान देशात जी सुरुवात केली त्यांनी आणि ज्या क्षेत्रामध्ये आज प्रगती होत आहे, मी सगळ्या मुलींना एक आग्रहाचं म्हणजे कळकळीचं निवेदन करीन का त्यांनी आपल्या आंतरिक क्षेत्रामध्ये बी मुली जात आहे. सर्व क्षेत्रामध्ये कशा प्रकारे आपण पुढे जाऊन आजच्या घडीला आपली जर इकॉनॉमी भारताची जर आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल तर स्त्रियांनी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी धंदा क्षेत्रामध्ये प्रगती करावी अशी मी आजच्या दिवशी सगळ्यांना विनंती करीन. तोच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेचा सन्मान राहील असंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो. बढिया वहिनी, आपण नगरसेवक आहात. आज नगरसेवक ज्या महान क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांची आज पुण्याला पहिली महिलांसाठी शाळा खोललेली होती, त्या आधारावर आपण नगरसेवक पण आहात. त्या महान आईला आपण पहिले नमन करू. काय सांगणार बजेटच्या, आपण आता हालीला बजेट झालेलं आहे, त्या बजेटमध्ये विपक्षांनी आणि पक्षांनी खूप जोरदार विरोध केलेला आहे, काय सांगणार आपण? नमस्कार, मी साधनाताई बर्डे, प्रभाग क्रमांक 12 इथली नगरसेविका आहे दाभा. हा अर्थसंकल्प गेल्या 29 तारखेला झाला. आपल्याला माहिती आहे 4 वर्षापासून प्रशासन राज होतं, एकही कामं होत नव्हतं. इव्हन जे याचं साफसफाईचे कामं म्हणा, जे काही मूलभूत गरजा होत्या त्या सुद्धा होत नव्हत्या. आणि एवढ्या प्रतीक्षेनंतर हा बजेट झाला आणि बजेट खूप छान झाला. मी स्टँडिंग कमिटीला आहे, दानी मॅडम आमच्या सोबत असते, आम्हाला विश्वासात घेऊनच सगळं ठरवत असते आणि त्यांनी खूप चांगला हा बजेट ठेवलेला आहे. या बजेटमध्ये त्यांनी जे 4 मुद्दे मुख्य ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्या पोहरा नदीचं आहे. पोहरा नदीसाठी त्यांनी बजेट ठेवलेलं आहे. नाग नदी, पोहरा नदी पण आहे. पोहरा नदीसाठी त्यांनी 957 आहे. त्यानंतर नाग नदीसाठी आहे त्यांचा. आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, जे काही पायाभूत सिमेंट म्हणा किंवा डांबर रोड म्हणा, जे काही अत्यावश्यक ज्या गरजा आहेत त्याकरता सुद्धा बजेट ठेवलेलं आहे. आणि सर्वांगीण विकासासाठी त्यात खेळ असो, महिलांसाठी असो, युवा लोकांसाठी असो, सगळ्यांसाठी त्यांनी बजेट ठेवलेलं आहे. हा खूप छान बजेट आहे. आणि विरोधी पक्ष त्यामध्ये काहीतरी चुका काढून हा बरोबर नाही असं म्हणत आहे, पण हे बरोबर नाही. पण विरोधच नाही बहिणी, पण बजेटमध्ये शिक्षणासाठी कुठतरी वंचित आहे असं वाटलं नाही का बजेटमध्ये? कारण की महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत कितीतरी, प्रत्येक क्षेत्रामध्ये, विधानसभा क्षेत्रामध्ये. त्या सीबीएसई खोलणार असं आपण इलेक्शनमध्ये प्रावधान होतं बीजेपीच्या एजेंड्यामध्ये, पण ते कुठतरी ते बंद केलेलं आहे. बंद झालेल्या आहे त्या विद्यार्थी मिळत नसल्यामुळे. आणि आजकाल मराठी शिक्षण देण्याकरता कोणीच पुढे येत नाही, त्यामुळे त्या बंद पडलेल्या आहेत. परंतु त्या आकांक्षी मार्फत 6-7 आपल्या शाळा सुरू आहे. आणि इंग्लिश मिडियम
त्यामध्ये घेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. तर इंग्लिश मिडियम जर आलं तर नक्कीच आपल्या शाळा ह्या पूर्वत सुरू होईल असे म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा ज्या त्या सीबीएसई बनवू शकतात असं आपलं म्हणणं आहे. हो बनवू शकतो. पण ह्या कारण आता बजेटमध्ये- या प्रायव्हेट शाळांमध्ये खूप फीज आहे आणि एवढी सर्वसाधारण लोकांना न परवडणारी आहे. पण हीच महानगरपालिका अगर सीबीएसई शाळा खोलते तर त्यात गरिबांचं भलं होईल ना, शिक्षणाला थोडा वाव नक्कीच मिळेल. शाळेचे ड्रेस त्यांना देत आहे. पण हा त्यांना प्रावधान ह्या बजेटमध्ये नाही घेतलेला आहे ना. शाळेचे कपडे, सूट आणि आपले सूट, बूट वगैरे हे सगळं तर आपण शाळेला देत आहे. शाळेलाही आपण पुरवत आहे. आणि हा जो फंड तुम्हाला वाढ फंड जो भेटणार आहे, हं. 20 लाखाचा होता, मग 25 केला, मग आता 35, ह्या 35 मध्ये आपल्या प्रभागाचा विकास होईल का? 35 मध्ये तर प्रभागाचा विकास होणार नाही आहे, परंतु जो 25 होता तर त्यांनी 35 केलेला आहे. पण आमची अपेक्षा आहे की हा 50 होईल तर ठीकच होईल, कारण हा जो बजेट आहे आम्हाला वर्षभर पुरवावं लागतं, म्हणजे 31 मार्च पर्यंत. तर आता ते प्राविधानमध्ये आहे, बघू आता काय होते ते. म्हणजे आपल्या मतानुसार हा बजेट जो आहे हा लोकांच्या हिताकरिता बनलेला हा बजेट आहे असं आपलं म्हणणं आहे. बिलकुल बिलकुल. सर्वांना विश्वासात घेतलं, विरोधी पक्षांना घेतलं, सगळ्यांना विचारपूस केलं. बजेटला लागेच तो लेट झाला, परंतु सगळ्याला विश्वासात घेऊनच हा बजेट बनवला, म्हणूनच उशीर झाला. आणि गेल्या कित्येक दिवसापासून प्रशासन राज होतं, त्याच्यामुळे आपली काहीच कामं होत नव्हती. परंतु दानी मॅडमने, आणि दानी मॅडम हुशार आहे आणि त्या दरवर्षी बजेटमध्ये सहकार्य करते आणि त्यांच्या माध्यमातून हा बजेट झाल्यामुळे हा खूप चांगला आहे. ठीक आहे, थँक्यू.